स्थानिक स्वराज्य संस्थांचे 2025 मधील होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला असून शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार किशोरप्पा पटेल यांच्या अर्धांगिनी सुनीता किशोर पाटील माजी नगराध्यक्षा या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असून शहरातील वार्ड क्रमांक 9 साठी सुमित किशोरप्पा पाटील व दीपाली किशोर पाटील यांच्या नावाची फक्त घोषणाच झालेली नसून विजयाच्या दृष्टिकोनातून पडलेले पहिले पाऊल आहे. कारण पाचोरा शहरातून प्रथम विजयी निकाल लागण्याची जी शाश्वती आहे ती याच प्रभागातून मिळते. पाचोरा शहरात असलेले कैलामाता मंदिर येथे आमदार किशोरप्पा पाटील व माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली. देवीचे पूजा करून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केलेली असून विजयाचा दृढ निश्चय सर्व उमेदवारांनी केलेला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद पाहावयास दिसला व कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याचा आनंद दिसून येत होता. मागील काळात जास्त झालेले विकास कामे, सदर प्रभागात असलेले लोक उमेदवारांचे प्राबल्य, मित्रपरिवार, मोठा गोतावळा व सदर प्रभागातील समस्यांचे तत्परतेने झालेले निराकरण, शिवाय आमदार पुत्र असल्याने व राजकारणातील डावपेच अंगीकृत झाल्याने सुमित पाटील यांच्या जोडीला याच वार्डातील किशोर भास्कर पाटील यांच्या संगीने देण्यात आलेले आहे. दोन्ही उमेदवार पॉवरफुल असल्याने विरोधकांना या वार्डासाठी तुल्यबळ उमेदवार मिळणे कठीण झालेले आहे. शिवाय त्यांची जनतेशी जुळलेली मागील 9 वर्षाच्या कार्यकाळात विरोधकांचा सदर प्रभागात 0% संपर्क, विरोधकांनी फिरवलेली पाठ या सगळ्या गोष्टींचा विचार करता उभयतांना निवडून देणे हे आपसूक जनतेचे कर्तव्य ठरेल असे तरी वाटते. तरी राजकारणात जनता काय भूमिका घेते हे अनाकलनीय असले तरी सदर वार्डाची झालेली प्रगती बघता उमेदवारांनी गुलाल अंगावर टाकावा असे बोलणेही अतिशयोक्ती ठरणार नाही. आमदार पुत्र सुमित पाटील यांनीही युवा सेना व शिवसैनिकांची मने जिंकलेली आहेत. संघटनेतील त्यांची बांधणी हे नक्कीच वाखाण्याजोगी आहे. विधानसभेला ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या पायाला भिंगरे लावत सुसाट वेगाने जनतेचे मने जिंकत जो प्रचार प्रसार केला तोही न विसरता येण्यासारखा आहे. तसेच दीपाली पाटील यांचेही वार्डातील मतदारांशी असलेला संपर्क, वार्डातील समस्या, नागरिकांच्या वेळोवेळी आलेल्या अडचणींना धावून जाणे यामुळे जनतेमधील त्यांचे स्थान प्रबळ झालेले आहे. एकंदरीत पाहता विजयाचा मार्ग नक्की मोकळा झालेला तुर्तास तरी दिसत आहे. तरी सुमित पाटील व दीपाली पाटील यांनी शिवसेनेने केलेले विकास कामे व मागील वर्षांची त्यांची जनसेवा बघून त्यांना मतदान करण्याचे आवाहन तमाम जनतेस केलेले आहे.